आपण सर्वजण उभे राहूया. आजच्या उपासनेला आपण सुरुवात करू. गीत नंबर 565. Thank you.
तुझ्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. प्रभू तुम्हा समजतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सदा जीवी देवा, सारे विश्व तुला सामावून घेऊ शकत नाही, तरी देखील तू एक जनांच्या सोबत राहण्याची कृपा करतोस. तू आम्हाला हे पवित्र प्रार्थना मंदिर दिलेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येथे तुझी आराधना करणाऱ्यांनी आज्ञाने व खरेपणाने तुझी सेवा करीत जावी. तसेच आमचा महायाजक असणारा तुझा एक पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे जीवन घटक म्हणून कार्य करावे असे तू कृपेने कर. तुझ्या सर्व पवित्र आज्ञा सहसणारा व सर्व काळ राज्य करणारा एक देव आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्यासाठी नेमण्यात आलेले शास्त्रपाठ वाचण्यात येते. सुरुवातीला जुना करा, त्यानंतर नवीन करा. आजच्या करिता नेमण्यात आलेला शास्त्रपाठ दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16. या प्रकारे शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर राजमंदिर बांधण्याचे संपविले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करावयाचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सांगितले. परमेश्वर शल्मोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरिता निवडले आहे. पर्जन्यदृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उगवाचा तस्त करण्यासाठी टोळधाड पाठवली किंवा आपल्या लोकांमध्ये घरी पाठवली, तर माझे नाम ज्या दिले आहे त्या माझ्या लोकांनी 3 होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गाने परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांची क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. या मंदिरी माझे नाव सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र माझे मन ही येथे सतत लागलेली राहतील. येथे आजच्याकरिता निवडण्यात आलेला शास्त्रपाठ समाप्त. योगापुराचे सर्व असलेले वचने सर्वांसाठी आशीर्वाद देतो. त्याच्या नावाला मान नाही मानितो आता आणि सदा सर्व काळ असतो. आमेन. पत्राचं वाचन करूया. पेत्राचे पहिले पत्र त्याचा 2रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर कारणासाठी तुमची आध्यात्मिक बुद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारख्या निर्या दुधाची इच्छा धरा. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ येत असता तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण्यासाठी तुम्ही पवित्र याजक व्हावे. येथे आजच्यासाठी नेमण्यात आलेले पत्र समाप्त होते. देवा कृपासनी सर्व वचने तो आपल्यासाठी लाभाचे करो. त्याच्या नावास मान महिमा आणि गौरव आता आणि युगायुग असतो.
540. गीत नंबर 540. चौथा अध्याय आणि 19व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ. ते त्याला म्हणाले, महाराज, आपण संदेश आहात हे आज आम्हाला समजले. आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता
विलापनाला बाई तुम्ही विद्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे प्रेमान, तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करीता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीत, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करते. अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक कसे असावे तशी विद्याची इच्छा देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हे ख्रिस्ताचे पवित्र शिववर्तमान आहे. सर्व समन्वय करते पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व सृष्टीचा ज्ञान, त्यावर विश्वास ठेव आणि तो विश्वास तो देवाचा आहे, जो सर्व आपल्या आपल्यापासून पैसा देवापासून देव प्रकाशापासून प्रकाश त्यापासून आहे, जो जनित आहे नाही, जो पित्याचा प्रकाश आहे, ज्याच्या द्वारे जो आम्हाला आज आपल्या चर्चचा 97वा वर्धापन दिन आहे. आज आपली संपूर्ण मंडळी जरी या ठिकाणी उपस्थित नसली तरी देवाच्या कृपेने आज विशेष दिवस आपण साजरा करीत आहोत आणि या उपवासामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब राईट रेव्हरंड वाले बिशप साहेब आपल्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे आपल्या धर्मप्रांतातील ऑल सेंटरचे इन्चार्ज सन्माननीय कॅनेल रेव्हरंड यानी मनोहर फाळे साहेब देखील आपल्यामध्ये आहेत. या दोघांचंही मंडळीच्या वतीने माझे स्वागत करतो आणि बिशप साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्यासाठी आपल्याला आध्यात्मिकांना आपल्याकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, माझ्या मनाचे विचार आणि माझ्या तुझे शब्द तुला मान्य असो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. सेंट मेरी चर्च खडकी या मंडळीचा 97वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी आलो आराधनेसाठी आणि आजच्या दिवसासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया.
माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि पुणे धर्म प्रांताची कार्यकारिणी समिती तसे तिचे पदाधिकारीगण ज्यांच्याकडून आपणा सर्वांना मी या 97व्या दिनानिमित्त शुभेच्छा आणतो. आजच्या या विशेष प्रसंगी प्रभूला धन्यवाद देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो असताना मी देवाला धन्यवाद देतो की तुमच्या समवेत प्रभूची आराधना करण्याची ही मला संधी मिळाली. पाळकसाहेबांनी, रेव्हरंड सुनील राऊत पाळकसाहेबांनी मला विशेष रीतीने आमंत्रित केलं आणि या ठिकाणी वचनाची आणि विधीची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आजचा जो दिवस आहे, जेव्हा वर्धापन दिन विशेष रीतीने आपण साजरा करतो, तेव्हा मला असं वाटतं की देवाच्या चांगुलपणाबद्दल, देवाच्या आशीर्वादाबद्दल, त्याच्या विश्वसनीयबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. आजच्या या म्हणण्यामध्ये तीन गोष्टी मी शेअर करणार आहे फार कमी वेळामध्ये. पहिली गोष्ट आहे की लेट अस लुक बॅक, पाठीमागं वळून पहा. लेट अस लुक बॅक अँड थँक गॉड. पाठीमागं वळून पहा आणि देवाला धन्यवाद द्या. या मंडळीची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपला वेळ दिला, पैसा खर्ची घातला, आपलं योगदान दिलं आणि समोर दृष्टांत ठेवून कार्य केलं, त्या सर्वांच्या जीवनासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. त्याबरोबरच या मंडळीचा सांभाळ देवबापाने मागील 97 वर्ष केला आणि CNIचे जे ब्रीदवाक्य आहे, एकता, साक्ष आणि सेवा, हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जी आम्ही सेवा केली किंवा सेवा करण्यासाठी देवबापाने आम्हाला सहाय्य पुरवलं, मार्गदर्शन केलं, त्या सर्व गोष्टीसाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि म्हणून स्तोत्रकर्ता 107 अध्यायामध्ये तो म्हणतोय आणि त्याबरोबर आपण म्हणू शकतो की परमेश्वराच्या दयेबद्दल आणि त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. मागील 97 वर्षामध्ये मंडळीची आध्यात्मिक काळजी घेण्यासाठी ज्या ज्या सेवक वर्गाने आपली सेवा दिली, एक वधू म्हणून या मंडळीला जपून ठेवलेला आहे. आध्यात्मिक गोष्टीमध्ये या मंडळीची वाढ करण्यासाठी श्रम केले, वेळोवेळी सर्वप्रती प्रयत्न केले. त्या सर्व सेवकांच्या जीवनासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि स्तोत्रकर्ता 103 अध्यायामध्ये म्हणतो त्याप्रमाणे आपण म्हणूया, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. तर पहिली गोष्ट फार कमी वेळामध्ये मी सांगू इच्छितो की लेट अस लुक बॅक अँड थँक गॉड. पाठीमागं वळून पहा, 97 वर्ष पाठीमागं वळून पहा आणि सर्व आशीर्वादासाठी, देवाच्या चांगुलपणासाठी, त्याच्या विश्वसनीयतेसाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. लेट अस लुक बॅक अँड थँक गॉड. दुसरी गोष्ट जी आहे, लेट अस लुक विदिन अँड रिडेडिकेट अवरसेल्फ. आजची जी परिस्थिती आहे त्याकडे बघा आणि आपलं जीवन नव्याने देवाच्या कार्यासाठी आपण समर्पित करूया. मंडळीची आजची परिस्थिती कशी आहे?
मी ज्या मंडळीचा सभासद आहे त्यामध्ये माझी वैयक्तिक भूमिका, माझं वैयक्तिक योगदान काय आहे यावर आपल्याला प्रत्येकाला विचार करण्याची नितांत गरज आहे. एकता, साक्ष आणि सेवा हे जे CNIचे बिद्धवाक्य आहे, मोटो आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही कशी वाटचाल करीत आहोत त्याचं परीक्षण करण्याची ही वेळ आहे. आमचे उद्दिष्ट जे आहे त्या उद्दिष्टापासून आपण दूर तर गेलो नाही, कुठे आपलं चुकत तर नाही, याचं सिंहावलोकन करण्याची आम्हाला गरज आहे. आणि नव्याने मंडळीच्या कार्यामध्ये सक्रिय सहभागी होण्याची गरज आहे. देव आम्हाला मंडळीच्या कार्यामध्ये एक साथीदार, पार्टनर, देवराज्याच्या वाढीसाठी तो साथीदार आणि पार्टनर म्हणून आम्हाला आमंत्रित करतो. वी आर कॉल्ड टू बी पार्टनर्स इन गॉड्स मिशन. देव आम्हाला एक साथीदार म्हणून तो या सेवेमध्ये समाविष्ट करून घेऊ इच्छितो. आणि म्हणून जेव्हा आम्ही आजच्या परिस्थितीकडे लक्ष घालतो किंवा आपण परीक्षण करीत असताना सध्या ज्यांच्याकडे मंडळीचं नेतृत्व आहे किंवा जबाबदारी आहे, अर्थात पाळक, पास्टेट कमिटी सभासद, महिला मंडळामध्ये काम करणारे सक्रिय सभासद, तरुण संघामध्ये संडे स्कूलमध्ये काम करणारे सभासद, या सर्वांच्या योगदानासाठी, त्यांच्या जीवनासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि या सर्वांनी आजच्या या परिस्थितीमध्ये आपापली जबाबदारी मंडळीची आध्यात्मिक वाढ करण्यासाठी चांगल्या रीतीने करावी यासाठी त्यांना आपल्या प्रार्थनेमध्ये उचलून धरूया. ज्यांच्याकडे आज मंडळीची जोपासना करण्याची जबाबदारी आहे त्यांना मी सांगू इच्छितो की प्रियांनो, ही देवाच्या राज्याची आणि पवित्र सेवा आहे. ही देवराज्याची पवित्र सेवा आहे. आणि म्हणून एक उत्तम कारभारी म्हणून आम्हाला ती सेवा पार पाडावी लागेल. आणि कारभारी म्हणून देवबापाने आम्हाला या मंडळीची जबाबदारी दिलेली आहे, तेव्हा त्या जबाबदारीचा हिशोबसुद्धा आम्हाला द्यावा लागेल. बरेचदा लोक मी पाहतो की जी अथॉरिटी जी आहे ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. चर्चमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आम्ही पाहतो, परंतु अथॉरिटीबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे लोक बरेचदा विसरून जातात. आणि म्हणून ज्यांच्याकडे आज जबाबदारी आहे किंवा त्याबरोबरच अथॉरिटी आहे त्यांनी हे लक्ष देण्याची गरज आहे की मी माझी जबाबदारी कशा रीतीने पार पाडत आहे. कारण प्रत्येक जबाबदारीचा हिशोब जो आहे देवबापाला आपल्याला द्यावा लागेल. लेट अस थँक गॉड फॉर दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी दॅट गॉड हॅज गिवन टू अस अँड लेट अस कमिट अवरसेल्व्स टू बी गुड फेथफुल सर्वंट ऑफ गॉड. आणि देवाचे सहकारी, एक पार्टनर म्हणून आपण या सेवेमध्ये स्वतःला रिडेडिकेट करूया. लेट अस लुक विदिन अँड रिडेडिकेट अवरसेल्व्स. तिसरी जी गोष्ट आहे मी सांगू इच्छितो, लेट अस लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड. लेट अस लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड. पुढे बघा आणि देवावरती आपली संपूर्ण विस्त ठेवा. देवावर अवलंबून राहा. मंडळीचं कार्य देवाच्या इच्छेप्रमाणे वाढवण्यासाठी ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, त्यांच्याकडे दृष्टांत असायलाच पाहिजे. दृष्टांत असायलाच पाहिजे. आणि कोणतरी असं म्हटलेलं आहे, वेर देर इज नो विजन पीपल पॅरिश. जर दृष्टांत नाही आहे तर नाश ठरलेला आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडे आमच्या मंडळीची जबाबदारी आहे त्यांच्याकडे दृष्टांत असायलाच पाहिजे. पुढील 3 वर्षानंतर आपण सेंटनरी सेलिब्रेशन 100वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला रोडमॅप तयार करण्याची गरज आहे, योजना आखण्याची त्या गरज आहे. आणि त्या योजना आखत असताना देवावर अवलंबून राहण्याची गरज आहे.
प्रियांनो, आमचे जे कार्य आहे हे फक्त आध्यात्मिक गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपण कार्य करणार नाही. लोकांची आध्यात्मिक वाढ करण्यासाठीच आपण प्रयत्न नाही करत, परंतु प्रत्येक व्यक्तीचं जे टेम्पोरल कन्सर्न आहे, सोशल लाईफ आहे की आणि त्याच्या ज्या गरजा आहेत त्यासुद्धा आपल्याला भागवण्याची गरज आहे. लुकाचं शुभवर्तमान याच्या 4थ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने नाझरेत गावामध्ये आपल्या सेवेचा जाहीरनामा केला आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक गोष्टीबरोबर सामाजिक गोष्टीचा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहे. आणि म्हणून ती जी सेवा जी आहे, येशू ख्रिस्ताची सेवा आहे, त्याचं जे मॅनिफेस्टो आहे किंवा त्याची सेवा आहे ती आम्हाला निरंतर येत्या दिवसामध्ये पूर्ण करायची आहे आणि देवराज्याची वाढ करायची आहे. त्याबरोबरच विशेषतेने आम्ही आध्यात्मिक काळजी घेत असताना आपल्या मंडळीच्या वैयक्तिक सभासदाची, आपल्या मंडळीच्या सभासदाची, त्याबरोबरच आम्ही इतर जे सभासद आहेत, इतर जे ख्रिस्तीतर लोक आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा सुवार्ता पोहोचण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रत्यक्षरित्याने किंवा अप्रत्यक्षरित्याने आम्ही सुवार्ता प्रचाराच्या कार्यामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे. आद्य ख्रिस्ती मंडळी प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 42 ते 46 वचनामध्ये आपण पाहतो, आद्य ख्रिस्ती मंडळीचं जीवन पाहून त्या ठिकाणी रोज आणि रोज ख्रिस्तीतर लोक येत होते आणि विश्वासणाऱ्यांची वाढ होत होती. असं लिहिलं आहे, बरोबर आहे? विश्वासणाऱ्यांची रोज आणि रोज मंडळीमध्ये वाढ होत होती. मंडळी वाढणारी असायला पाहिजे. मंडळी लेकरांना जन्म देणारी असायला पाहिजे. मंडळी वाढ नाही पाहिजे. थोडं कठोर शब्द आहे, मंडळी वाढ नाही पाहिजे, मंडळी वाढणारी पाहिजे. रोज आणि रोज त्या ठिकाणी विश्वासधाऱ्यांची वाढ होते. आणि म्हणून सुवार्थ प्रचाराच्या कार्यामध्ये चर्चच्या माध्यमातून आपण करतो किंवा धर्मप्रांताच्या माध्यमातून जे सुवार्थ प्रचाराचं कार्य आहे त्यामध्ये आपण प्रत्यक्षरित्याने जर सहभागी होऊ शकत नाही, पण अप्रत्यक्षरित्याने त्या कार्याला वाढण्यासाठी आपण मदत करू शकतो. बिशप अझऱ्या, फर्स्ट इंडियन बिशप ऑफ त्रिनेवली डायसेस ऑफ चर्च ऑफ साऊथ इंडिया. बिशप अझऱ्या असं म्हणतात, असं लोकांना सांगायचं, असं म्हणायचे लोकांना की तुम्ही डोक्यावरती बायबल ठेवा आणि म्हणा, जर सुवार्ता प्रचाराच्या कार्यामध्ये मी सहभागी होत नाही तर मला लाज वाटायला पाहिजे. सुवार्ता प्रचाराच्या कार्यामध्ये मी सहभागी होत नाही तर मला लाज वाटायला पाहिजे. इट इज शेमफुल टू मी इफ आय डू नॉट गेट इन्व्हॉल्व इन शेअरिंग दी वर्ड ऑफ गॉड ऑर इव्हँजलिझम. कठोर शब्द आहेत, पण त्या ठिकाणी मोठा अर्थ भरलेला आहे. अप्रत्यक्षरित्याने किंवा प्रत्यक्षरित्याने आपण सुवार्थ प्रचाराच्या कार्यामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे. आमची जी सेवा आहे ती आपण होलिस्टिक मिनिस्ट्री म्हणतो. येशू ख्रिस्ताने जो लुकाचं शुभवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये नाझरेत गावामध्ये जो आपल्या सेवेचा जाहीरनामा समोर ठेवला आणि त्या जाहीरनामाला अनुसरून आम्ही सेवा करतो, ज्यामध्ये सोशल कन्सर्न आहे आणि स्पिरिच्युअल कन्सर्न आहे, होलिस्टिक मिनिस्ट्री आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्तीतर लोक आहेत, इतर लोक आहेत. फक्त आमची सेवा बॅप्टाईज, कम्युनिकंट, बोनाफाईड मेंबर ऑफ आवर चर्च तेवढ्याच पुरती आपली सेवा नाही, परंतु जे ख्रिस्तीतर लोक आहेत, जे गरजवंत आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ही आध्यात्मिक सेवा, सामाजिक सेवा, होलिस्टिक मिनिस्ट्री आहे, संपूर्णात्मक सेवा ती आपण करायला पाहिजे. मेथडिस्ट चर्चचे संस्थापक जॉन वेस्ली असं म्हणतात, द चर्च इज द ओनली इन्स्टिट्यूट इन दिस वर्ल्ड that exists for others. The church is the only institute in this world that exists for others. ख्रिस्ती मंडळी अशी एकमेव ऑर्गनायझेशन आहे किंवा संस्था आहे किंवा संघटना आहे की तिची उपस्थिती, तिचं कार्य दुसऱ्यांसाठी आहे. बॅप्टाईज, कम्युनिकंट, बोनाफाईड मेंबर ऑफ माय चर्च त्याच्याच पुरतं नाही आहे, इतरांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून आमच्या
मंडळीच्या कार्याचं रोडमॅप तयार करत असताना, पुढे आपण पाहत असताना, देवावर अवलंबून राहून आपण रोडमॅप तयार करत असताना याकडे सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे. आणि जेव्हा आम्ही देवबापा आम्हाला जबाबदारी देतो तेव्हा तो आम्हाला दृष्टांत देतो, आणि जेव्हा आम्हाला देवबाप दृष्टांत देतो तेव्हा तो दृष्टांत देवाच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गरजा लागतात त्या लोकांच्या माध्यमातून तो पूर्ण करतो. कारण आम्ही सर्वजण या सेवा कार्याचे पार्टनर्स असे आहेत. देवावर अवलंबून राहायला, दृष्टांत रोडमॅप तयार करा आणि देवावर अवलंबून राहा. देव अद्भुत रीतीने आमच्या गरजा पुरवतो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता 121 अध्याय आणि 2 वचनामध्ये तो म्हणतोय, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आणि उत्तर तो देतो, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासूनच मला सहाय्य. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासूनच मला सहाय्य. मंडळीचं कार्य पुढे नेत असताना देवावर विसंबून राहण्याची गरज आहे, जेणेकरून तो आमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवेल. आणि आमची जी मंडळी आहे ही आताच मी सुरुवातीला सांगितलं की वाढणारी मंडळी असायला पाहिजे. आमच्या प्रेसिद्ध सिद्धांतचा किंवा नायसिन सिद्धांतचा आपण जो आपला विश्वास प्रकट करतो त्या ठिकाणी असं म्हणतो की मंडळी जी आहे एक आहे, पवित्र आहे, सार्वत्रिक आहे आणि ती प्रसिद्ध. मंडळी एक आहे, मंडळी सार्वत्रिक आहे, पवित्र आहे, सार्वत्रिक आहे आणि प्रसिद्धी आहे. त्या ठिकाणी प्रसिद्धी या शब्दाच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो, प्रेषितांची कृत्य. यामध्ये प्रेषितांनी जे कार्य केले, वेगवेगळ्या गावात गेले, वेगवेगळ्या देशामध्ये गेले. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा संत थोमासारखा येशूचा शिष्य आमच्या भारत देशामध्ये आला. अशा रीतीने आपलं गाव सोडून ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले. प्रेषित आपलं गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचे, सेवा करायची, सुवार्थ प्रचाराचं कार्य करायचं. हा जो महत्त्वाचा जो विचार त्या ठिकाणी, प्रेषित म्हणजे बाहेर जाणं, आउटरीचमध्ये काम करणं, सेवा करणं आणि ख्रिस्तासाठी, देवराज्यासाठी आत्मिक निघणं. आणि म्हणून आम्ही फक्त आमची सेवा आमच्यापुरतीच मर्यादित नसावी, परंतु इतरांसाठी सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा मी म्हटलं की तिसरी गोष्ट, लेट अस लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड. लेट अस लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड. पुढे बघा आणि देवावर अवलंबून राहा. आणि म्हणून संत पौल ज्याप्रमाणे रोमकराच्या पत्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये 1ल्या वचनामध्ये म्हणतो, त्याप्रकारे आपण आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. रिडेडिकेट अवरसेल्फ. लेट अस लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड अँड रिडेडिकेट अवरसेल्फ. देवबाप या तिन्ही गोष्टी करण्यासाठी, अर्थात लुक विदिन अँड थँक गॉड, लुक बॅक अँड थँक गॉड, लुक विदिन अँड रिडेडिकेट अवरसेल्फ. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिलं, लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड. या सर्व गोष्टी करण्यासाठी देवबाप आम्हा सर्वांचं पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्य आणि मार्गदर्शन करून त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सुद्धा असो. आमेन. आपण सर्वजण उभे राहूया. दानांकनासाठी आपण घेतला 442.
गव्य कोण मिळते दानाची प्रार्थना करण्यापूर्वी या ठिकाणी दान आणले. अविनाश जोसेफ पाटोळे यांच्या तत्वेच्या वाढदिवसानिमित्ताने गासुनीचं दान देण्यात आले आहे. आनंद करात यांच्याकडून सणानिमित्ताने गासुनीचं दान देण्यात आले आहे. मोनिका पठारे आरोग्य दानाकरिता गासुनीचं दान देण्यात आले आहे. विना देवरे यांच्याकडून देवाच्या सणानिमित्ताने दान देण्यात आले आहे. आपण सर्वजण तिथे असताना दानाची प्रार्थना एकत्र करूया. हे जगाच्या निर्माणकर्त्या, पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्यापासून प्राप्त झालेल्या आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदानी वार्पणी जी तुझ्या पवित्र वेदापासून स्वतः करता त्या सेवाने आपल्याला दाखवून तुझ्या सेवेकरिता तूच स्वतःला शिष्टाचार साजरा करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवतो. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या आधारे उभ्या राहिलेल्या पान नंबर 6. प्रभू तुम्हा समसो आपली अंतकरणे उंचवा. आपण आपला प्रभू जो ईश्वर त्याची उत्कट स्तुती करू. हे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे की आम्ही सर्व काळ सर्व तुझी उत्कट स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बाबा सर्व समर्थ सनातन देव म्हणून तुझ भविष्य आणि सगळ्यातील सर्व समुदाय या सणाचे गौरव स्तुतितो होत आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो. हे सर्वसमर्थ देवा, आमच्या स्वर्गातील बाबा, तू खरोखर कारण तू आपल्या प्रेमपूर्णतेने तुझा एकूण प्रेम तुझं येशू ख्रिस्त या संतांना
म्हणून आपल्या पवित्र शुभवर्तमानास आम्हाला आज्ञा केली. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने हातात भाकर घेतली आणि तिची उद्गार करून ती फोडली आणि आपल्या शिष्यात दिले आणि म्हटले, ह्या तुम्हाकरिता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा. तसेच बोलून झाल्यावर त्याने प्याला घेतला व उपकार करून त्यांना दिले आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्यातून प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता दिलेले हे नव्या करण्याचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही हे प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ तसे करा. म्हणून हे प्रभू, स्वर्गातील बाबा, तुझ्या पुत्राचा पुण्यपूर्ण मृत्यू याचे प्रभावी पुनरुत्थान स्वर्गारोहण यांचे स्मरण करून या आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभांबद्दल तुझी मनपूर्वक तुझा स्तुती करून आणि त्याच्या प्रतापी व वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करू. आम्ही तुझे नंददास प्रताप शनेश्वरासमोर तुझ्याच पवित्र देव्यांनी याच्या आज्ञेनुसार या स्मारकांचे आयोजन व अनुष्ठान करतो. आम्ही मनपूर्वक विनवतो की तू आपल्या अनुसरून आमचा हा स्मरणाचा मुद्दा स्तुतीचा यज्ञ परमशांत हृदयाने स्वीकार होते आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे पुण्य वगैरे या पूर्वजांच्या रक्तावरील विश्वास आम्हा स्वतः संपूर्ण एक्लेसियस पापांची क्षमा व त्याच्या उपभोगाचे इतर सर्व लाभ प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावान बाबा, आम्ही तुला नम्रतेने विनवतो की तू आपला पवित्र व जीवनदायी आत्मा अनुभव आणि या तुझ्या देवांवर पाठी अशा सन्निधीची भाकर आम्ही म्हणतो की ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि तो त्याला ज्ञान उत्पादित करतो, तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर की जे आम्ही पवित्र सहभागिता करणार आहोत त्या आम्ही सर्व तुझ्याप्रमाणे स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावेत आणि तुझा पुत्रांचा पाळणारा येशू यामध्ये ते शरीर केले जावे. आपल्या पाळणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे व शिकविल्याप्रमाणे आपलं धैर्याने करूया. हे आमच्या सत्याच्या प्रभूची शांती तुम्हास सर्व काळ असो. पुढील प्रार्थना आपण सर्वजण मिळून एकत्रित करूया. आमची
आहे त्याचा स्वीकार करण्यास जवळ आहे आणि आपल्या अंतकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याची उपकार करा. गीत क्रमांक 267 गीत क्रमांक 267 हे देवर आम्हाला दिले.
प्रभू तुम्हा असो. हे सर्व समर्थ सदैव श्रीमंतेश्वरा, आम्ही मनापासून तुझी स्तुती यासाठी करतो की ज्या या पवित्र रहस्यांचा यथायोग्य स्वीकार केला, त्या माणूस आपला कृष्णस्तांचा प्राण याच्या अमूल्य शरीराच्या रक्ताच्या आत्मिकपणाने प्रसन्न होशील आणि याकडून तू आमची खात्री करीतोस की तुझी कृपा प्रसन्न आम्हाला आणि सर्व निष्ठावंत लोकांची धनी मंडळी जी तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर तिचे आम्ही खरोखर संयुक्त वैवाह आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दूध व मूल्यवर यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याची आशा असल्याने वारीचा स्वर्गात बाबा तुला होतो की तू आता आम्ही सर्व त्या पवित्र सहभागीत राहावे आणि जी सत्कर्मे करावी तुम्ही नियोजली आहे ती आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याद्वारे त्याला सर्व पवित्र आत्म्यास सर्व सन्मान व गौरव युगामी बसतो. आमेन. ऊर्ध्वलोकी देवाला आम्ही तुला असतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महाप्रवासासाठी तुला असतो. हे प्रभुदेवा, स्वर्गातील राजा, सर्व समर्थ देवा, हे प्रभू एक येशू ख्रिस्ता, हे प्रभुदेवा, देवाचा पुत्र, विद्याचा पुत्र, जगाचे पाप करणारा, आम्हावर दया कर. हे जगाचे पाप करणारा, आम्हावर दया कर. हे जगाचे पाप करणारा, आमची प्रार्थना स्वीकार कर. हे देवाच्या हृदयाचा आम्हावर दया कर. कारण तूच मार्ग पवित्र आहेस, तूच मार्ग पूर्वाचा, तूच मार्ग नेहमीचा. पवित्र आत्म्यास देव तुझ्याच्या गौरवात प्राप्त आहेस. आमेन. आपल्या प्रदेश ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आणि देवाच्या सर्व लेकरांसह आता आणि सदा सर्वदा असो. आमेन. आपण सर्वजण हृदय असताना शेवटचे गीत आपण गाणार. गीत नंबर 577. गीत नंबर 577. Amen.
मंडळीला सलाम. सेंट मेरी चर्चच्या 97व्या वाढदिवसानिमित्त सर्व मंडळीतील लहान थोरांना, सर्व लहान थोर सभासदांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत आपला भजनाचा कार्यक्रम सुरू राहील. फेसबुकवर पुन्हा लाईव्ह आम्ही दाखवणार आहोत. धन्यवाद. कर